दादा वारंवार सांगितलं जातं की बिबट्याची नसबंदी करणार आहे, बिबट्याच्या हल्ल्यांवरती प्रतिबंध करणार आहे, पिंजरेच मिळत नाही, बाकीच्या घटना तर फार, बाकीच्या गोष्टी करायचं फार लांबची गोष्ट आहे. पिंजरे मिळत नाही. माझं म्हणणं आहे की एका शासनाने परवानगी द्यावा आणि हे बिबट्यांना शूट करण्याची परवानगी द्यावा. झालं पाहिजे, ही मागणी जनतेची आहे, हे झालं पाहिजे, ही झाली पाहिजे, हा निर्णय झाला पाहिजे. शासनाला जर जमत नसेल ना तर शासनाने जनतेवरती सोडावं, जनतेला अधिकार द्यावे. ते बिबटे सोडलेलं आम्हाला माहिती नाही, द्यायलाच पाहिजे. ते बिबटे सोडताना लोकांनी बघितले. हा जनतेचा उद्रेक हा सहन करू शकणार नाही. जनता जर खवळली तर मला असं वाटत नाही का कुठलाही अधिकारी कुठल्याही डिपार्टमेंटचा असो, मग पोलीस डिपार्टमेंटचा असो, फॉरेस्ट डिपार्टमेंटचा असो किंवा कुठलाही असो, हा जुन्नर तालुक्यात फिरणार नाही. हा जनतेचा उद्रेक आता सहन होत नाही आम्हाला आणि लवकरात लवकर याच्यावरती निर्णय झाला पाहिजे, ठोस निर्णय झाला पाहिजे. आणि आमचं आता म्हणणं असं आहे का नसबंदी बाजूला राहू द्या, पिंजरे बाजूला राहू द्या, हे बिबटे ठार करायची परवानगी जे माणसांपेक्षा बिबट्याला जास्त डिमांड आणि माणसाची किंमत गावडी झाली. पकडलेला नर बिबट्या इथेच पब्लिक देखत मारला गेला पाहिजे, समोरासमोर मारला गेला तातडीने झाला पाहिजे. त्यांना जमत नसेल, नसबंदी जमत नसेल, त्यांना बिबट्यांचं जर योग्य त्यांना विल्हेवाट लावता येत नसेल तर मग द्या ना जनतेच्या हातामध्ये. कशाला जनतेच्या हातात, जनतेच्या हातात देऊन टाकावं. काय झाडाला आम्ही निर्णय घेऊ काय करायचं. हल्ला झाला, अभिषेक शेठ तुम्हाला त्याचे व्हिडिओ पाठवले, तुम्ही दिल्लीमध्ये होतात. मी स्वतः जवान खात्याचे आहेत ना, त्यांना 3 वेळा कंप्लेंट दिली, आळे फाट्याला गेलो, अजून ऍक्शन नाही झाली. 1.5 महिना झाला. तुम्ही सांगा लहान मुलं 3 वेळा मी स्वतः गेलो, काही ऍक्शन घेत नाही. गावोगावी घटना घडतात ते, आज गावोगावी घटना घडतात ते. वन विभाग बंद करा तालुक्याचा. आमच्या भावतेला 2 वर्षापूर्वी कशाला पगार घेतात ते? कशाला ड्युटी? बाई खरंच वागत होता, जनतेचेच पैसे घेतात ना. दुखण्यावाला व्याकुळ झाला. तुम्ही काय लावलं त्यांनी इथे अधिकारी सुद्धा वेळ देत नाही, इथं ताळमेळ नाही अधिकाऱ्यांचा एकमेकाला. जे आले ते सुद्धा संरक्षण स्वतःला घेऊन आले. दादा इथं जी घटना घडली त्या घटनेत तो जो काय लहान मुलगा आहे तो जर मी आता पाहिला, मला खूप वाईट वाटलं. जर तुम्ही जर बघितलं तर असे प्रसंग कुणावर दुश्मनावर कधी येऊ नये. राज्यकर्त्यांना माझी विनंती की तुम्ही या, बघा, शासनाचे अधिकारी असतील, शासनाचे जे काही पदाधिकारी असतील त्यांनी येऊन बघा आणि विचार करा का त्या आईवडिलांवर, त्याच्या परिवारावर, पाहुण्यावर काय बितत असेल.